इथे इथून मात्र निर्धाव असं वाटलं की कुठेतरी मात्र खातं खुल्लं केलं जाईल. एकेरी धाव्याने श्री गणेशा होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तसं चित्र दिसलं नाही या थांबवण्यात यश सध्या तरी प्राप्त होताना पाहायला मिळतं. दुसराही चेंडू इथून मात्र पाहायला मिळतो इथे मात्र निर्धाव. मोहित फोटोग्राफीचे मालक मोहितजी रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आपलंही मनपूर्वक आभार. आपण आलात, आपला वेळात वेळ आपण खर्च केला तिथे. लगातार दोन्ही चेंडू निर्धाव फेकी करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश गोलंदाज ट्रॅकवर. पुढचा बॉल बेरकावून द्यायचं होतं असं वाटलं की वाईटचं अपील बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळालंय. पण तिन्ही चेंडू पॉवर पेचं जे षटक आहे ते मात्र इथे तिन्ही चेंडू उभे ठेवलं गेलंय. एकही धाव खर्च करून दिली गेली नाही आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा वाईटचं अपील केलं गेलं. इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं फरक आहे. आपण पाहताय पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अजूनही पोहोचलेला नाही. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन, या गोष्टीची आपण नोंद घ्या. निर्धाव फेक डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. पहिलं निर्धाव शतक जे फेकलं गेलं होतं ते किरणच्या मार्फत आपण पाहिलंय. गोलंदाज यार पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये झेलला आहे संधी. फटका फसतोय, विकेट होईल पतन. फलंदाज होते बाद, पडतावा लागेल तंबूच्या अस्त्राला. थँक्यू सो मच. चला, विनंती असेल 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन खेळाडून मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक आहे बॅटरने. या गोष्टीची आपण नोंद घ्या. विकेटचं पतन होताना पाहिलं. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. इथून मात्र 5. कालच्या दिवसामध्ये जर का बघितलं तर पहिली मेडलवर हाताळली गेली आहे किरणच्या मार्फत. कदाचित तेच चित्र इथे मात्र उभं राहताना पाहायला मिळतं. भावेशकडून इथून मात्र मेडन ओव्हर हाताळली जाईल का? निर्धाव शतक इथून मात्र फेकलं जाईल का? येणारा पुढचा चेंडू इथे मात्र सर्व काही सांगून जाईल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज भावेश तयार. षटकातील अंतिम चेंडू यावेळेस हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली गेली. सिंगल मिळाली आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1-2 या अंकावर धावफलक. बजरंग बलीच्या आशीर्वादाने दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आकाशला इथे मात्र आणले गेले. ऑन स्ट्राईक आपल्याला मयूर पाहायला मिळतोय. आकाशवर जिम्मेदारी सोपवली गेली. षटक क्रमांक दुसऱ्याची पहिलाच बॉल घुसून मारा करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. लाभ संघाकडून एक अपकमिंग यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मानस आपल्याला इथे पाहायला मिळालाय. त्याच्या नजदीक चेंडू पोहोचल्यानंतर जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. सर्व काही क्षेत्ररक्षणामध्ये दर्शवताना तो पाहायला मिळाला. बॅटची कडा, आवाज पोहोचलाय कॉम बॉक्स पर्यंतही.
विकेटचं होतं पतन. यावेळेस स्पर्धावं लागेल फलंदाजाला तंबूच्या असल्याला. झाला पाहिजे, शरद नाव आला पाहिजे. न्यू बॅटर राहुल पाटील मैदानात शातमध्ये दाखल होतोय. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात आहेत 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. आकाश षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथे मात्र सज्ज. यावेळेस अगदी फलंदाजाला आदित्य करण्याकरिता भाग पाडलं गेलं. आपण इथे मात्र पाहू शकताय स्वतःला झोकून दिलं होतं या चेंडूवर. तब्बल चेंडू संपतायत. 3 धावसंख्या ही 3 या अंकावर जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. द्वितीय षटक प्रगतीपथावर आहे आणि या द्वितीय षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा बॉल पुन्हा एकदा विसावला जातो. यश रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. लाजवाब गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी इथे मात्र लाभ संघाकडून इथे मात्र पाहायला मिळतोय. मोहिली संघाचा एक मनसुबा होता. आमची फलंदाजी स्ट्रॉंगली होताना पाहायला मिळते, पण तो सध्या तरी मनसुबा तोडून आणि मोडून काढण्यामध्ये यश प्राप्त करताना इथे मात्र जय हनुमान लाभ संघाचे, माफ करा, जय वाघोबा लाभ संघाचे इथून मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल खूप सारा बाहेर चेंडू डिलिव्हर होताना आपण इथून मात्र पाहिलाय. 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस चेंडूला क्षेत्र खाली होतं का, पण नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे होता. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल. धावबाद करण्याची होती संधी. बाल बच गए की रनआउटची विकेट. बाल बच गए बॅटर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही. या फेकी प्रॉपरली होणं किंवा फास्टली होणं गरजेचं होतं. जर का फास्ट फेकी झाली असती तर कदाचित रनआउटची विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. सिंगल मिळत्या. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. तेजस 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चला आपापसात चर्चा नकोय. चेतन घाई करा, सांगा त्वरित क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता, कारण धावसंख्या 5. चेंडू ही संपुष्टात येत आहेत. दुसऱ्या षटकातील 5 आणि धावसंख्या ही 5. यार पुढचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. झेलला आहे संधी. चेंडू गाळी क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. येस, लाईव्ह स्क्रीनला झूम केल्यानंतर आपण इथून मात्र पाहताय चेतन पाटील, भिवंडीवाला लाभचं चकडेवाला, हरण्या बादशाह बैलाचे मालक आणि त्यांच्या बैलांच्या नावाचा एक चषक आपल्याला पाहायला मिळेल. हरण्या बादशाह चषक 2024 लाभनगरीमध्ये 2025 लाभनगरीमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. चेतन षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय प्रॉपरली. जजमेंट बजरंग बली
बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. थोडासा चेंडू हातातून सुटला होता, पण जेमे तेमे का होईना झेल सध्या तरी कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिलाय. विकेटचं पतन झालंय. आल्या आल्या सुरुवात चांगली झाली आहे चेतनची, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावती आहे. 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चेतन तयार. षटकातील पुढचा बॉल या वेगवान चेंडू होता. तेच तर्रार चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. फेकी पाहायला मिळते इथून मात्र पुनश्च एकदा चेतनची निर्धाव. कदाचित 10 या धावसंख्येच्या पुढेही धावसंख्या जाते की नाही हा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये येऊन इथे मात्र थांबलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय इथून मात्र बाकी. पुढचा बॉल बॅटची कडा. थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळतीया. सिंगल शिवाय काहीही मिळून देणार नाही आहेत. क्षेत्ररक्षणेचा दर्जा अतिशय स्ट्रॉंगली एक वेगळा दर्जा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लाभकरांचा. सिंगल मिळतीया. धावसंख्या 6. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवत आहे. तिथून मात्र फेकी होतीये. एकच धाव पुनश्च एकदा अंकित केली जाईल. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 4. चेतनच्या भात्यातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा निर्धाव फेकी. डॉट बॉल. उभं ठेवलंय, जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय या चेंडून मोहिलीकरांच्या फलंदाजांना. चेंडू संपतायत 5. धावसंख्या 7. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष बाकी असताना मृत चेंडू घोषित केलाय. डेड बॉलचा इशारा पंच सध्या तरी मैदानाच्या आतमधून पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फटका फसतोय की काय? फटका फसेल. विकेट्स होईल पतन. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने विकेटचं पतन झालं, अंतिम चेंडूवरही विकेटचं पतन पाहायला मिळालं. षटक संपलंय क्रमांक 3चं. धावसंख्या 7. चौकार आपण पाहिलाय. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मिस केला गेलाय. यावेळेस निर्धाव फेकी. पुनश्च एकदा आपण इथून मात्र पाहत आहे. लाभ संघाचा विचार केला तर मध्यंतरी थोडंसं म्हणजे मॅचच्या आधीपासून मैदानात म्हणजे एक मुलगाही त्यांचा दिसला नव्हता. कसून प्रॅक्टिस करून पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत आणि याही वेळेला झेल कदाचित पाहायला मिळाला असता. स्पर्श झालाय आणि चेंडू तदनंतर निघाला आहे. पुनश्च एकदा धाव घेण्याची संधी हुकली गेली आहे. किती धावा ग्राह्य धरल्या जातील तर अर्थातच
एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल आणि धावफलक एकेरी धाव्याने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14 या अंकावर. सय्यार पुढचा बॉल सर बॅटनं खेचून मारलाय सेफ झोन ज्याला म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे, क्या बात आहे. लाजवाब पिकअप केलं गेलं या चेंडूला. बाउंड्री लाईनच्या नजदीक पोहोचवणारा चेंडूला इथे मात्र पिकअप करताना आपल्याला पाहायला मिळालाय. भावेश, क्या बात आहे. लाजवाब 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 16-16 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 5 अंतिम चेंडू निर्धाव चेंडू आहे. षटक संपलाय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या 16. विजयाकरिता 17 धावासंख्येचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलंय. चला शंभूनगर टीम कॅप्टन आणि NR बोरपाडा टीम कॅप्टन यायचंय आणि आम्ही विनंती करतोय करण वारगडे आणि ललितजी यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. यस, ट्रॉफी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्या व्यक्तिमत्वाकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे, आदरणीय सन्माननीय भावेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. विजय भोईर यांच्या शुभ हस्ते सामने छापा असं कॉल आलाय आणि छापा पाहायला मिळालाय. भावेशजी भोईर थोडंसं थांबायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या स्पर्धेला दिल्या. आयोजन पाहता कसं वाटतंय? चांगलं वाटते आपल्याला. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. छापा कॉलिंग होतं NR बोरपाडा संघाच्या वतीनं आणि नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करा. शंभूनगर नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पण फलंदाजी वाट्याला आली आहे. चांगली फलंदाजी करा हीच विनंती. चला एक थोडंसं लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळते. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. चला मॅचकडे वळूयात. धावसंख्या फळकावरती MD स्पोर्ट्स मोहिली संघाने जशा हव्या तशा नाही बनवल्या. फक्त धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या 16 आणि 17 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान पाहायला मिळालं. गोलंदाजीवरती गोलंदाज मयूरला पाहतो आपण गोलंदाजी करताना. आणि 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. एका बाजूने जर बघितलं गेलं तर पंकज आणि त्याच्या समवेत भावेश जोडी जय वाघोबा लाभ संघाकडनं. या हंगामामध्ये टीम जय वाघोबा लाभ संघाचा प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालंय. यानंतर आणखी एक रंगतदार मॅच पाहायला मिळणार आहे. मयूर तयार,
चेंडू क्रमांक पहिला पाठलाग करतायत जे वाघोबा लाभ संघ 17 धावेंचं. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं आणि तदनंतर रनआउटची संधी देखील होती. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर एक या आकड्यावरती 22च्या स्वरूपामध्ये ती सिंगल धाव आहे आणि एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं वैयक्तिक खातं नाही उघडलं पण सांघिक खातं मात्र उघडलं गेलंय. बोला तयार. हो ऑफस्टॉपच्या खूप जास्त बाहेर चेंडू आणि तदनंतर एंडफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा फळकावरती आलात. जर पाहिला तर 5 आकड्यावरती जाऊन पोहोचा 17 धाव्यांचं एक छोटस वन आहे आणि ते पार करताना धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात. त्यामध्येच 5 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आणि एक चौकार आला. बॅटिंग वरती लॉफ्टेड फटका हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे कुंदन दळवी चेंडूला जज करतील आणि तदनंतर झेल सोडू दिली. ड्रॉप केली आहे झेल आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर एक सिंगल धाव देखील तिकडे कंप्लीट करताना दोन्ही बॅटर्स आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती पाहतोय टोटल 6 आकड्यावरती. 17 धावा रोखण्यासाठी टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली संघ मैदानामध्ये दाखल झाले होते. मोहिली संघाला या अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण खूप सारं स्ट्रगल करताना पाहिलंय. संपूर्ण दिवस चांगला परफॉर्मन्स होतो पण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात आणि कुठेतरी काहीशा चुका आणि त्यांना मग पराभवाची छायेखाली जावं लागतं. अनेक साऱ्या स्पर्धांपासून या संघाला स्ट्रगल करताना पाहिलंय पण खूप सारा स्ट्रगल त्यांना केलाय. पण सध्या त्यांना आता विजयाच्या शोधामध्ये जायचं आहे. क्वालिफायरपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. विजय त्यांना शोधायचा आहे. बॉल तयार. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा हवेमध्ये. धक्का क्रमांक पहिला बसताना हा पहिला विकेट. इथे चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला. टोटल जाऊन पोहोचला गेला 1-0 10 आकड्यावरती. यापासून आउटची संधी आहे आणि तदनंतर फलंदाज बाद. धक्का बसताना आणखी एक विकेट मागे घरी परतेल.
सिंग यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन हरकेश सिंग आणि निखिलेशजी शेलार साहेब आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय विकासजी साळवी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपणास देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. धावा फलकावरती 10 आकड्यावरती थांबवला गेला. 7 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. अपील तर केली गेली आहे. बघा आणखी 1 ते 2 विकेट जर मिळाले इथून तर कदाचित मॅचचं चित्र बदलू शकतं. पण कुंदन दळवीच्या माध्यमातून एक झेल देखील सुरुवातीच्या घडीला ड्रॉप केली आहे. ती देखील पकडली असती तर कदाचित आता चित्र वेगळं असतं. पण गोलंदाज नाराज देखील होते. पण कमबॅक करायचे इशारे दिलेत. आणखी विचार करेल आता टीम एमडी स्पोर्ट्स मोहिले हवेमध्ये. आणि नंतर इथे देखील संधी होती विकेट मिळवायची. आता विचार करतील एमडी स्पोर्ट्स मोहिली संघ की कमीत कमी 17 धावा फलकावरती टार्गेट दिलंय ते कमीत कमी 20, 22, 25 चं असावं. म्हणून म्हणतो ना की खेळपट्टीवरती जेव्हा असतो तेव्हा तुम्ही 24 चेंडूमध्ये 24 षटकार नाही जोडू शकत. त्यासाठी डबल सिंगल फार महत्त्वाचे असतात. पण अनेकदा एखादा बॅटर प्रत्येक वेळेस प्रेशर असतो, तो प्रेशर घेऊनच खेळतो आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती फक्त आणि फक्त मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये कधीतरी परिस्थिती गोलंदाजांच्या हातामध्ये निघून जाते आणि मग परिस्थिती पूर्ण बदलते. त्यामुळे मग असं चर्चा करण्याआधी त्या 1-1, 2-2 धावा जर बनवण्याचा प्रयत्न केला असता तर हाताबाहेर असते. पण म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये, तुम्ही काय करू शकता त्याच्याकडे जास्त संबोधलं जातं. आणि सध्या आता नो डाऊट तुमच्याकडे 17 धावा आहेत, त्या तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत आणि ते डिफेंड करताना प्रदर्शन तर चांगलं चालू आहे. बोला तयार, शेवटचा अंतिम चेंडू असावा. हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव आणि तदनंतर मिसफील्ड देखील थोडीशी घडते आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती षटक देखील समाप्त झाले. टोटल धावा फळकावरती आहेत 13. सो विजयासाठी आता 12 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच टोटल 4. चार धाब्यांची गरज आहे आणि आता गोलंदाजीवरती गोलंदाज धनंजय. बोला तयार. ओ स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पाठीमागे मयूर खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि आता 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल हाताळावे लागतील. ऑलमोस्ट मॅच टीम जेवागोबा लाभच्या संघाच्या हातामध्ये आहे. पण इथून जर मॅच जर ते गमावतायत तर याच्यापेक्षा मोठा कमबॅक नसावा. वाह, व्हॉट अ कॅच. जबरदस्त एफर्ट्स टाकले गेलेत. बघा अजून मॅच सोडायला तयार नाहीये टीम एमडी स्पोर्ट्स मोहिली संघ. असं नाहीये की प्रत्येक वेळेस परिस्थिती तुमच्याच हातामध्ये असेल. कदाचित परिस्थिती वेगळी देखील असेल, पण तिला जर आपल्या खात्यामध्ये घ्यायची असेल तर मग ते जिद्दीने लढणं किंवा संघर्ष करणं दाखवणं गरजेचं असतं. कधी कधी काय होतं की आपण धावा बनवत नाही, लो स्कोरची मॅच असते, त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी जशी हवी तशी आपण करत नाही. आपण ऑलमोस्ट माइंडने मॅच सोडलेली असते.
पण मॅच मनामध्ये धरून ठेवणं फार गरजेचं असतं, माइंडने स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं असतं आणि ते सध्या MD स्पोर्ट्स मोहिली आतमध्ये करते. हवेमध्ये पुन्हा एकदा अजून एक धक्का जाण्याची संधी आहे. थँक्यू दिसे. आणि याच गोष्टीची चर्चा मी करत होतो की मॅच जर सोडली नाही तर कदाचित ही मॅच देखील येऊ शकते. T20 वर्ल्ड कपमध्ये आपण मेगा फायनलमध्ये ज्यावेळेस टीम साऊथ आफ्रिकेसोबत भारतीय दल उतरला होता तेव्हा असं चित्र होतं, ऑलमोस्ट मॅच आपल्या हातामधून पूर्णपणे गेली होती पण मॅच सोडली नव्हती, जिद्दीने लढले होते आणि ती मॅच हातामध्ये आले. म्हणून मी एक उदाहरण अनेकदा देतो की ज्यावेळेस ससा आणि कासवाची शर्यत लागली होती, आपण लहानपणी ती गोष्ट तर नक्कीच ऐकली आहे. कासवाला माहिती होतं ससा वेगावरती स्वार आहे, ससाला मी हरवणं अशक्य आहे जर पाहिलं गेलं तर. पण कासव का जिंकला तर कासव तो नितांतपणे चालत राहिला शेवटपर्यंत, त्याने रिझल्टचा विचार नाही केला. मग हारो या जिंको, जिथपर्यंत फायनल रिझल्ट तुमच्यापर्यंत, डेस्टिनेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ना तिथपर्यंत चालत राहणं हा तुमचं काम असतं. आणि तेच सध्या MD स्पोर्ट्स मोहिली संघ मैदानामध्ये करते. मॅच हारो या मॅच जिंको, जिद्दीने लढणं किंवा संघर्ष करणं हा एकमेव पर्याय आणि तो पर्याय धारण केलाय सध्या. आणि म्हणूनच ही काय मॅच थोडीशी तापताना दिसते, गरम झाली आहे मॅच. बोला तयार. ओ पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे फेकी करतात क्विकली आणि त्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 14 आकड्यावरती. या गोष्टीची चर्चा आम्ही देखील आधी केली होती की आता मोहिली संघ विचार करत असेल की कमीत कमी 20, 22, 25 धावा असाव्या, पण सध्या जे झालं ते विसरून आता काय करता येईल ना या क्षणाला, या 17 धावा कशा डिफेंड करता येईल याच्याकडे कदाचित फोकस केलं तर मग मॅच हातामध्ये येऊ शकतं. पॉसिबिलिटीज जर पाहिल्या तर जय वाघोबा लाभ संघाच्या जास्त आहेत विजयाच्या, पण सध्या ते बदलवण्याचं काम करतीये मोहिली संघ. लॉफ करायचा प्रयत्न हवेमध्ये, अजून एक विकेट जाण्याची संधी आणि यावेळेस गमावली. कॉलिंग नाही झाली यावेळेस. गोलंदाज देखील पोहोचला, क्षेत्ररक्षक देखील तिकडे पोहोचला आणि आता सध्या विकेटपेक्षा महत्त्वाची गोष्ट काय तर डॉट बॉल, कारण की जर झेल ड्रॉप केली तर ती एक सिंगल कंप्लीट होतं आणि एका सिंगलने ते हळूहळू एक एक टप्प्यात ना ते पुढे चालली आहे टीम जे वाघोबा लाभ संघ. सध्या परिस्थिती धावा फळकावरती आहेत 15, म्हणजे 2 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडूंचा खेळ किती बाकी राहतोय, म्हणजे टोटल 7 चेंडू आणि 2 धावा, 7 बॉल्स रिमेनिंग. गोलंदाजीवरती गोलंदाज धनंजय अफलातून गोलंदाजी करतोय. ओ स्विंग होताना पाहिला आणि तदनंतर डॉट बॉल. आता संपूर्ण जिम्मेदारी कुंदनवरती आहे. या आधी कुंदनने 15 धावा डिफेंड करताना तुम्हाला दाखवलं, पण आता 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. म्हणून म्हटलं ना की हे क्रिकेटचं विश्व आहे, इथे लढले तर मग लढणाऱ्याला म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न केले तर परमेश्वराचा दरवाजा उघडू शकतं. आणि आता विजयाचा दरवाजा परमेश्वराच्या रूपामध्ये पाहायचा असेल तर प्रयत्न असे काय करायचे आहेत की मग त्या परमेश्वराला देखील दरवाजा उघडायला भाग पाडलं पाहिजे. हे क्रिकेट विश्व आहे. या क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल पाहिलेत, 1 चेंडू 6 धावेची गरज असताना 6 वाईड चेंडू पाहिलेत आणि 6 चेंडूमध्ये 36 धावा तर होता 6 षटकार जोडल्यावरती, पण 43 धावा देखील होताना आपण पाहिलंय. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता आणि तुमच्यात करण्याची क्षमता असेल तर कोणतीच गोष्ट या विश्वामध्ये अशक्य नाहीये. आणि सध्या टीम MD स्पोर्ट्स मोहिली त्या अशक्याला शक्य करण्यासाठी आता मैदानामध्ये लढतायत. खूप चांगली मॅच. असं वाटत होतं की 1 षटक किंवा 2 षटकामध्ये मॅच समाप्त होते की का. आणि म्हणतात ना की एक स्लोगन आपण अनेकदा ऐकलंय की पराभव झाला तरी पण विजयाची चर्चा झाली पाहिजे. आणि इथे मी म्हणेन की पराभव झाला तरी विजयाची चर्चा MD स्पोर्ट्स मोहिलीची व्हायला सुरुवात झाली आहे. बोला तयार. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 5 मध्ये
बल तयार, कुंदन तयार होत आहे. ऑल ऑफ केलंय हवेमध्ये, उंची लांबी, जिंकली मॅच टीम जय वाघोबा लाप.